आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। 4 जुलाई 2024 को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के धुले जिला शहर अध्यक्ष श्री रंजित राजे भोसले ने भव्य रोजगार मेठाव का आयोजन किया। इस मेठाव में महाराष्ट्र के विविध कंपनियों ने मेठाव के 3000 बेरोजगारों की चाचणी लेकर बहुत सारे बेरोजगारों को रोजगार की संधि दी। इस मेठाव में रंजित राजे भोसले ने सभी आए हुए लोगों का भोजन का इंतजाम किया। अब धुले जिले में से कुछ हद तक बेरोजगारी खत्म सकती है। इस मेठाव में विविध पक्षों व सामाजिक कार्यकर्ताओं ने बढ़ कर हिस्सा लिया। मी कम्प्युटर फील्ड म्हटलं आहे आणि आज मला इथून खूप भारी वाटलं। खूप व्यवस्थित पद्धतीने यांनी सगळ्यांनी आयोजित केलेलं आहे आणि बऱ्याच कंपन्या आहेत ज्या चांगल्या आहेत आणि जॉबसुद्धा देण्याची हमी आहे। त्यामुळे आमचा पूर्ण प्रयत्न आहे की आम्ही आमचं बेस्ट देऊ। बस एवढं सांगतो। और मैं ITI इंटरव्यू सर ने IT कंपनीचे लोक आणि ते ITच्या विद्यार्थ्यांनी स्टेजच्या समोर या। आज धुळे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या रोजगार मेळाव्यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, संभाजीनगर आणि मुंबई या ठिकाणून जवळपास 59 कंपन्या आल्या आहेत। त्याच्यामध्ये IT असेल,
फार्मा असतील, ऍग्रिकल्चर असतील, बिपोच्या असतील, इंडस्ट्री असतील, या पॅकिंग आणि प्रोडक्शन मध्ये असतील, अशा 20 क्षेत्रातल्या कंपन्या आलेल्या आहेत। या ठिकाणी मुलांनी, विद्यार्थ्यांनी आणि जे बेरोजगार आहेत जिल्ह्यातले, शहरातले, त्यांनी या ठिकाणी मुलाखती दिल्या। त्यांच्या मुलाखती घेऊन जे काही मुलं आहे नियुक्त या ठिकाणी सिलेक्टेड झालेले आहेत त्यांना लगेच या ठिकाणी ऑफर लेटर आणि नियुक्तीपत्र देण्यात आलेलं आहे। या निमित्ताने मी त्या सर्व विद्यार्थ्यांचं, पक्षाच्या आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला। जवळपास 3 ते 4 हजार बेरोजगार तरुण असतील, शिक्षक तरुण असतील, या ठिकाणी ते सहभाग नोंदवित आहेत।